नागपूर अधिवेशनमध्ये हा विषय आला होता तो मध्ये त्यावेळी एक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आदिवासी प्रशिक्षणाचे घेतलेल्या सवलतीच्या लाभातील झालेल्या अनियमितताबाबत प्रकरणाचा अभ्यास करण्यासाठी मी एक आमदाराची आणि तज्ञाची एक समिती गठीत केली होती। ती समितीने आपला अंतरिम अहवाल आज काल मीटिंगमध्ये दिला आणि मी आज ते विधानसभा आणि विधान परिषद दोघे ठिकाणी मांडला आणि त्यामध्ये प्राथमिक स्वरूपात 257 केसेस असे आढळले। त्यामध्ये इतर समाजाचे लोकांनी आदिवासीची नावावर लाभ घेतला। हा समितीने अशी पण शिफारिश केली आहे की या प्रकरणाशिवाय इतर ठिकाणी सरकारी नोकरीमध्ये मेडिकल कॉलेजेसमध्ये डॉक्टर्सच्या टीचर्सच्या यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी अनियमितता आदिवासीचे नावावर इतर समाजाने घेतली, कन्वर्ट लोकांनी घेतली, तो त्यांच्याकडे पण त्यांचे प्रतिवेदन आले तर त्यांची पण चौकशी झाली पाहिजे। मी आज हा अंतिम प्रस्ताव ठेवल्यानंतर हा प्रस्तावामध्ये जे 257 केसेस आढळले आहे त्यावर योग्य कार्यवाही करावा अशी मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रींना विनंती करणार आहे आणि त्यामध्ये अजून आपल्या पुरावा सापडले तर त्यावर आपण पोलीस केस पण करू। सर, हे जे धर्मांतर झालेलं आहे विशेष करून कुठल्या समाजामध्ये हे धर्मांतर झालेलं आहे त्याबद्दलची काय माहिती समोर आली आहे का? ते सर्व समाजाचे आहे, मुस्लिम्स पण आहे, बुद्धिस्ट पण आहे, ख्रिश्चन्स पण आहे, इतर समाजाचे लोक आहे, असे 257 केसेस आहे। ते डिटेल रिपोर्ट आम्ही आज सदनाच्या पटलावर ठेवलेली आहे। सर, हे कुठल्या योजनेचा खरं तर प्रामुख्याने लाभ घेत होते हे उघडकीस आलेलं आहे? ते आदिवासीचे रिझर्वेशनची जे सीट आहे आम्ही ते प्राथमिक स्वरूपामध्ये आमची ITI आहे, ITI मध्ये ते आदिवासीची ITI रिझर्वेशनची सीट आहे। त्यामध्ये ज्या लोकांनी प्रमाणपत्र आदिवासीचे खोटे दाखल करून लाभ घेतला त्याबद्दल हा समितीचे गठन केला होता। आदिवासीचे ITI मध्ये प्रवेश शिवाय पण इतर केसेस पण हा समितीकडे आले आहे, म्हणून मी सर्व केसेस ते संबंधित विभागावर पाठवणार आहे। हिंदी में लोड़ा जी बोल दीजिए, हिंदी में। महाराष्ट्र विधानसभा के नागपुर अधिवेशन में आदिवासी विभाग आदिवासियों के सहूलियत जो सरकार ने एडमिशन और अन्य जगह रिजर्वेशन किए हैं उनके नाम पर गलत प्रमाण पत्र लगाकर जो लोग अब आदिवासी नहीं हैं वो भी जो लाभ लेते हैं आदिवासियों के अधिकारों का हनन करते हैं, उसके बारे में आमदारों की और तज्ञों की एक समिति गठित की थी। उस समिति ने कल अपनी रिपोर्ट दी है। वो रिपोर्ट आज मैंने विधानसभा और विधान परिषद दोनों में पटल पर रखी है। उस समिति की रिपोर्ट में ऐसा सामने आया प्राथमिक तौर पे 257 केसेज उनको ऐसे मिले हैं जिसमें उन लोगों ने जो आदिवासी नहीं आदिवासी समाज का लाभ लेकर जो मूल आदिवासी लोग हैं उनके अधिकारों का हनन किया है। इसके अलावा समिति के पास ऐसे केसेज भी आए हैं कि जो कि सरकारी नौकरी के अंदर, डॉक्टर्स के अंदर, टीचर्स के अंदर भी आदिवासियों के रिजर्वेशन सीट पे नॉन आदिवासी ने या आदिवासी अब नहीं रहे हैं ऐसे लोगों ने फायदा लिया है। उसके बारे में भी योग्य कार्य की जाए ऐसे इस समिति की सूचना था। मैं संबंधित विभागों को वो भेज रहा हूं और ये जो 257 केसेज आए हैं इसके बारे में और ज़्यादा जांच करके यदि हमको इसके बारे में योग्य लगा तो हम पुलिस कार्रवाई के लिए पुलिस में केसेज दाखिल कराएंगे। धन्यवाद।